हरितालिका व्रत कथा. एका राज्यात एक देवराज इंद्र नावाचा ब्राह्मण राहत होता, ज्याने आजपर्यंत कधीच महादेवाच्या मंदिराची एकही पायरी चढली नव्हती. ज्याने आजवर कधीच कुठल्याच देवाची पूजा केली नव्हती. जर एखादी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरात जन्म घेत असेल आणि तो पूजापाठ करत नसेल तर त्याचे ब्राह्मण होण्याला काहीच महत्त्व नसते. देवराजाने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला असला तरी तो ब्राह्मण कर्म कधीच करू शकला नाही. नगरातील लोकांची फसवणूक करून लबाडीने त्यांच्याकडील धन लुटणे, चोरी करणे आणि त्या पैशातून मद्यपान करणे, त्यासोबतच कोट्यावर जाणे हे त्याचे प्रमुख कर्म होते. दिवस निघून जाऊ लागले. आपली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण तो याच पैशातून आरामात करत होता. अशातच त्याच्याकडून एक घोर पाप झाले. एक परस्त्रीची संगत त्याला लाभली. मित्रांनो, जर जमेलच तर या दोन गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे परस्त्री आणि दुसरे म्हणजे परधन. परस्त्री आणि परधन हे मनुष्याला कधी बर्बाद करून टाकते हे त्याला सुद्धा कळत नाही. जर एखाद्या स्त्रीकडे आपण चुकीच्या नजरेने पाहत असेल किंवा तिच्याबद्दल आपण मनात चुकीचे विचार आणत असेल तर आपले जीवन नाश होण्यास वेळ लागत नाही. देवराजच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती. एके दिवशी देवराज तलावाकाठी आंघोळ करत असताना तेथून जाणाऱ्या एका वेश्येवर त्याची नजर पडली. तिला पाहून देवराज खूप मोहित झाला आणि तिच्या मागे मागे तो वेश्यालयापर्यंत पोहोचला. वेश्यालाही माहीत होते की देवराज तिच्या मागे येत आहे, कारण ती सुद्धा त्याच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि देवराज आपली पत्नी आणि 2 लहान मुलांना सोडून त्या वेश्यासोबत राहू लागला. ज्या पुरुषाने देवळाची एक पायरी चढली नाही, सतत याची टोपी त्याला असे करत असणाऱ्या देवराजला पत्नी आणि मुलाचा अर्थ काय? कालांतराने दिवस निघून जाऊ लागले. तिकडे देवराजची पत्नी कबाड कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती आणि इकडे देवराज पैशाच्या वेश्याच्या जीवावर त्यांचे आयुष्य आरामात जगत होता. हळूहळू त्याची मुलं मोठी होऊ लागली. मग एके दिवशी देवराज ज्या स्त्रियासाठी वेडा झाला होता, जिच्यासाठी आपले घरदार सोडून आला होता, त्या स्त्रीने देवराजला सांगितले की मला आपल्या राज्याच्या राणीच्या गळ्यातील हार पाहिजे. यावर देवराजने एक योजना बनवली आणि नगराच्या विशालकाय राजमहालात वेशभूषा बदलून प्रवेश केला. रात्रीच्या वेळी पहारेकऱ्यांची नजर चुकवत तो ज्या ठिकाणी राणीचे कपडे आणि दागिने असायचे त्या खोलीजवळ पोहोचला. खोलीत प्रवेश केल्यावर तो इकडे तिकडे राणीचा हार शोधू लागला. त्या खोलीत राणीच्या कपड्यांसह असंख्य मौल्यवान दागदागिने, विविध सोन्या चांदीचे आभूषणे होते. शेवटी त्याची नजर त्या मौल्यवान हिरे जडित राणीच्या नेकलेस हारवर गेली. मग त्याने थोडासाही विलंब न करता हार पटकन आपल्या पिशवीत टाकला आणि तेथून चोर पावलाने शिपायांची नजर चुकवत राजमहालाच्या बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा राणीने तिच्या हाराची अनुपस्थिती पाहिली तेव्हा राजमहालात एकच गोंधळ माजला. राजाला जेव्हा ही बातमी कळते की राणीचा हार चोरी झाला आहे तेव्हा तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या शिपायांना आदेश देतो की लवकरात लवकर त्या चोराला राणीच्या हारासह माझ्या समोर हजर करा. राजाचा हुकूम मिळताच सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेऊ लागतात. जेव्हा देवराजला कळते की राजाचे सैनिक राज्यातील प्रत्येक घराची तलाशी घेत आहेत तेव्हा तो त्या वेश्याच्या घरातून भयभीत होऊन पळ काढतो आणि पळता पळता तो सैनिकांपासून लपण्यासाठी एका मंदिरात घुसतो, ज्या मंदिरात त्याने ब्राह्मण असूनही आजवर एकदाही पाऊल ठेवले नव्हते. हे मंदिर भगवान शंकराचे होते. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की काही ब्राह्मण भगवान महादेवाची पूजा पाठ करण्यात व्यस्त होते. काही वेळाने त्यांनी आपल्या झोळीतून एक शिवमहापुराण ग्रंथ काढला आणि त्यांनी त्यातील हरितालिकेची कथा वाचायला सुरुवात केली. पण देवराजाचे लक्ष त्या कथेकडे नव्हते.
त्याच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर सैनिकांनी मला पकडले तर राजा मला मृत्यूदंड देईल. भयभीत झालेला देवराज तापाने फणफणू लागला. मग इच्छा नसतानाही तो ती कथा ऐकू लागला, कारण त्याला माहीत होते की आपण मंदिराच्या बाहेर पडलो तर राजाचे सैनिक आपल्याला बंदिस्त करून राजासमोर हजर करतील आणि राजा मला मृत्यूदंड देईल. ब्राह्मण कथा वाचायला सुरुवात करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवांसाठी केला होता. माता गौरीने पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता. राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वतांचे अधिपती होते. गौरीचा संदर्भ माता पार्वतीशी आहे, ज्या महादेवाच्या पत्नी आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहेत. देवी पार्वती राजा हिमालय आणि राणी मैनावती यांची पुत्री होती. तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजे महाराजांचे प्रस्ताव आले होते, पण पार्वतीला भगवान शिवाशीच विवाह करायचा होता. माता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे, जे त्यांच्या शुभ्रता, पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. लहानपणापासूनच माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती. त्यासाठी माता पार्वतीने 12 वर्ष उपवास करून कठोर तपश्चर्या केली. हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होत होते. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले की हे हिमाचल राजा, पार्वतीच्या कठोर तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. नारद मुनींचे म्हणणे ऐकून हिमालय खूप खुश झाले होते. नारद मुनीचे बोलणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले. मित्रांनो, नारद मुनीचा स्वभाव आपणा सर्वांना माहीतच असेल, त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. नारदजीचे असे अनेक उदाहरणे आहेत. नारदजीच्या उपदेशाने कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळाले नाहीत. नारदजींनी राजा दक्षाच्या पुत्रांना उपदेश केला, ते सुद्धा वैरागी बनले, आपल्या संसारापासून विरक्त झाले. तसेच नारदजींनी राजा चित्रकेतला उपदेश केला, तेव्हा नारदजीचे ऐकून राजा चित्रकेचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली गेली. म्हणजेच नारदजींनी जिथे जिथे सल्ले द्यायला गेले तिथे तिथे समोरच्याला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. नारदजी वरतून साधूसारखे दिसायचे, मात्र आतून ते कपटी मनाचे होते. त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितले की राजा हिमालय यांना त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्या सोबत करायचा आहे. यावर भगवान विष्णूंनीही आपली सहमती दर्शविली. त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णूसोबत निश्चित केला आहे. हे ऐकून पार्वती खूप निराश झाली. मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की मी हा उपवास आणि ही तपश्चर्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळविण्यासाठी करते आहे. माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध केला तर मी स्वतःचे प्राण त्याग करेन. आपली जिवलग मैत्रीण पार्वतीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे ऐकून तिच्या मैत्रिणी तिला हिमालयातील एका घनदाट जंगलातील गुहेत घेऊन गेल्या. त्यानंतर माता पार्वती तिथेच राहून महादेवांसाठी आणखीन कठोर तपश्चर्या करू लागली, ज्यासाठी त्यांनी गंगा नदीतील वाळू काढून त्यापासून गुहेत एक शिवलिंग पिंडची स्थापना केली. योगायोगाने त्यावेळेस भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेचा तो दिवस होता. त्या दिवशी माता पार्वतीने उपवास पकडून रात्री जागरण करून महादेवाचे जप केले होते. या कठोर तपश्चर्यांमुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता पार्वतीने त्यांना सांगितले की मी 12 वर्षापासून तुमची तपश्चर्या करत आहे, जेणेकरून मी तुमच्या सोबत विवाह करू शकेल. हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले. मग त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केलेल्या पार्वतीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी
तथास्तु म्हणून वरदान दिले. महादेवाने पार्वतीच्या तपश्चर्येचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणीनं सोबत माता पार्वतीने उपवासाच्या कालावधीच्या समाप्ती नंतर अन्न ग्रहण केले. हा क्षण उपवासाच्या समाप्तीचा पवित्र आणि शुभ क्षण मानला जातो. त्यानंतर माता पार्वतीने पूजेसाठी जे काही साहित्य वापरले होते, फळ, फूल, वेगवेगळ्या फळ, झाडांची पानं, श्रीफळ हे गंगा नदीत विसर्जित केले. तर तिकडे राजा हिमालय आपली मुलगी घर सोडून गेल्यामुळे व्याकुळ झाले होते. त्यांना असेही वाटत होते की एखाद्या दानवाने माझ्या मुलीचे हरण तर केले नसेल ना. आपला राजा चिंतेत असलेले पाहून मैत्रिणींना राजाला विचारताच, महाराज आपल्या चिंतेचे कारण आम्हाला समजू शकेल का? मग राजा हिमालय आपल्या सर्व सेनापतींना सांगतात की नारदजींना मी वचन दिले आहे की आपल्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूसोबत लावून देईल. पण पार्वती घर सोडून गेली आहे. कदाचित तिचे एखाद्या राक्षसाने अपहरण केले असू शकेल. हे ऐकून मैत्रीणगण राजाला आश्वासन देतात की दिवस मावळायच्या आत आम्ही पार्वतीला शोधून काढू. सर्व सेनापती सैनिकांना पार्वतीला शोधण्याचे आदेश देतात. त्यासोबतच राजाच्या सांगण्यावरून त्यांचे सैनिक राज्यात दवंडी देतात की जो कोणी राजाच्या मुलीबद्दल माहिती देईल त्याला 1000 सुवर्णमुद्रा देण्यात येईल. तसे पण राज्यातील प्रजा राजकुमारी पार्वतीवर प्रचंड प्रेम करत होती आणि तिच्या सौंदर्य व गुणामुळे ती सर्वांची लाडकी होती. सर्व सैनिक, मंत्री आणि प्रजाजन पार्वतीचा शोध घेत होते, परंतु कुठेच तिचा शोध लागला नव्हता. शेवटी राजा हिमालयाने स्वतः सैनिकांसोबत जाऊन आपली मुलगी पार्वतीला शोधायचे ठरवले. मग एका तुकडी सोबत राजाने हिमालयातील घनदाट जंगलामध्ये पार्वतीची शोध मोहीम सुरू केली. अशाच एका घनदाट जंगलात ते शोध घेत असताना त्या जंगलातील त्यांना गंगा नदीकाठी एक मोठा वटवृक्ष दिसला, ज्यांच्याबद्दल राज्यातील लोकांमध्ये एक कथा प्रसिद्ध होती. असं म्हटलं जात होतं की तो वटवृक्ष जादुई होता आणि त्यांच्या मुळाखाली एक गुप्त गुहा होती. मग राजा आणि त्यांचे सहकारी त्या भल्या मोठ्या वटवृक्षाजवळ आले. त्यांनी पाहिले की वटवृक्षाच्या मुळाखाली एक लहानशी दरवाजासारखी रचना आहे. राजाच्या सेनापतींनी त्वरित आपल्या तलवारीने तो दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला. गुहेत आत जाताच त्यांनी एक आश्चर्यचकित दृश्य पाहिले. माता पार्वती त्या गुहेत देवाधिदेव महादेवांचे जप करत होती. राजा हिमालय पार्वतीला मिठी मारून खूप रडतात. मग पार्वतीने आपल्या वडिलांना घर सोडण्याचे कारण सांगितले की तुम्ही माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध करत होते, त्यामुळे मी राजमहाल सोडून या घनदाट जंगलात आले. त्यानंतर पार्वतीने भगवान महादेवांसोबत विवाह करण्याचा संकल्प आणि महादेवांकडून मिळालेल्या वरदानाबाबत आपल्या वडिलांना सांगितले. यावर तिच्या वडिलांनी तिला वचन दिले की जर असे असेल तर मी तुझा विवाह महादेवासोबतच करून देईल. मग पार्वती आपल्या वडिलांसोबत राजमहालात पुन्हा आली. त्यानंतर राजा हिमालय यांनी भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांनी सांगितले की मला माझ्या मुलीच्या आवडीबद्दल माहीत नव्हते, त्यामुळे मला आपण क्षमा करावी आणि ते पार्वतीच्या सांगण्यावरून तिचा विवाह महादेवांसोबत करण्यासाठी राजी झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पार्वतीचा विवाह महादेवांसोबत थाटामाटात लावून दिला. मित्रांनो,